हा, कोण कोण हवाय? मॅडम मी ते खाली गेटवर टू लेटचा बोर्ड पाहिला. घर आता रिकाम आहे का मॅडम? हो, घर तर रिकामच आहे. तुम्ही बॅचलर्सला घर द्याल का? ऍक्च्युली ती बॅचलर्स रूमच आहे. ओके. कारण ती फक्त सिंगल रूमच आहे. त्याशिवाय बेडरूम किचन असं काही नाहीये तिकडे. ओ असं आहे का? हो ठीक आहे. अटॅच बाथरूम आहे ना मॅडम? हो हो, अटॅच बाथरूमच आहे. ओके, एकदा पाहू हो, शकतो का? 1 मिनिट थांबा, मी आज जाऊन चाबी घेऊन ठीक येते. आहे मॅडम. चला. या ना, आत या हो. ना. हीच आहे ती खोली. फर्निचर आहे, एसी पण आहे. इथे अटॅच बाथरूम पण आहे. ठीक आहे. वेस्टर्न टॉयलेट. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पाहून येतो मॅडम. काय झालं? खोली आवडली का तुम्हाला? रूम खूप आवडली आहे मॅडम. भाडं किती आहे? भाडं कमीच आहे, फक्त 8,000. काय 8,000? हो, बस. मॅडम माझ्यासाठी 8,000 खूप महाग आहे मॅडम. अरे, यापेक्षा कमी मध्ये तर मी रूम देऊ शकत नाही. असं आहे का? तुम्ही एक काम करा ना. काय मॅडम? तुम्हाला एकट्याला भाडं द्यायला त्रास होतोय ना? तुमच्या कुठल्या मित्रासोबत शेअर करा ना. मग भाडं द्यायला कुठलीच अडचण नसेल. तुम्ही बरोबर बोलताय मॅडम, पण आता माझ्यासोबत रूम शेअर करण्यासाठी कोणीच नाहीये. अच्छा, असं आहे का? हो ना मग तर मॅडम. ठीक आहे, तुमची जशी इच्छा. मला खाली थोडं काम आहे, चलूया आता. ठीक आहे मॅडम. मॅडम, हां, बोला. मला ही रूम खूप आवडली आहे, पण मी एकटा 8,000 नाही देऊ शकत. मी माझ्या मित्रांनाही विचारून पाहतो. आम्ही दोघं रूम शेअर करू तर फक्त 4,000 येतील. मलाही थोडं सोपं जाईल. मी आता वर तेच तर सांगितलं ना तुम्हाला. ओके मॅडम. ॲडव्हान्स किती आहे? फक्त 25,000. ओके मॅडम. ठीक आहे, तुम्हाला खोली तर आवडलीच असेल. टोकन ॲडव्हान्स देऊन जा ना. कारण कोणी दुसरं आलं तर मी दुसऱ्या कोणाला भाड्याने देईल ना. ठीक आहे मॅडम. मॅडम आतासाठी माझ्याकडे 1,000 रुपयेच आहेत. मी नंतर येऊन तुमचे बाकीचे पैसे सेटल करतो. हरकत नाही. बॅलन्स अमाऊंट देऊन मग चाबी घेऊन जाल. ठीक आहे मॅडम, थँक्यू. बरं, ठीक आहे. मॅडम, मॅडम, हां. मॅडम ॲडव्हान्स घेऊन आलो आहे. ओ अच्छा, या ना, आत या ना. थँक्यू मॅडम. 2 मिनिट थांबा, गॅसवर दूध ठेवलंय मी, त्याला बंद करून येते. ठीक आहे मॅडम, मी वाट पाहतो. तुम्ही या ना. बरं, लगेच आली. दूध घ्या ना. मॅडम या सगळ्याची गरज नव्हती. अरे, मी काय यात बेशुद्ध होण्याचं औषध नाही टाकलंय. हे घे ना. धन्यवाद मॅडम. मॅडम ॲडव्हान्स पैसे द्यायचे होते. अरे
अरे मी तर अजून तुम्हाला चावी नाही दिली आहे ना. हे घ्या घराची चावी. आणि हो, ते ॲग्रीमेंट करण्यासाठी ना तुम्ही यात आपले सगळे डिटेल्स लिहून द्या. ठीक आहे मॅडम. हे घ्या मॅडम. ठीक आहे. तुम्ही येईपर्यंत मी ॲग्रीमेंट रेडी ठेवते. हा, ठीक आहे मॅडम. ते सगळं ठीक आहे. तुम्ही येणार कधी आहात? मी उद्या सकाळी येतो मॅडम. ओ अच्छा, उद्या. ठीक आहे मॅडम. हं? मी येतो आता. थोडं पॅकिंगचं काम आहे, वाईट वाटून घेऊ नका. अरे काही हरकत नाही. अरे बोल यार. हा काय रे, तू रूम शिफ्ट करणार होतास ना, केलं की नाही? केली नाही यार, मी आजच शिफ्ट केली आहे. शिफ्ट केलंस? नवीन रूम कशी आहे रे? रूम तर खूप चांगली आहे, पण याचं रेंट जरा जास्त आहे. किती रे? 8,000. ए काय बोलतोयस तू? 8,000? हो. मी काय करू, मी पण तर 4,000 खाली रूम शोधत होतो, हा. पण काहीच नाही मिळालं. मी काय करू. रूम तर खूप मस्त आहे, म्हणून सोडण्याची इच्छा नाही होत आहे. ऑफिसमध्ये विचारलं होतं कोणी माझ्यासोबत रूम शेअर करेल का, म्हणजे दोघांचंही 4,000 याप्रमाणे होतील, म्हणूनच घेतली. कोणाला रूम हवी असेल तर सांग यार. हा सांगतो ना, मी पण नवीन रूम शोधतोच आहे तसं. पण तुझ्या रूमला काय झालं? इथे रूम मला काही व्यवस्थित वाटत नाही आहे रे. घरचे लोक दारू पिऊन खूप तमाशा करतात यार, आणि हा एरिया पण तितका चांगला नाहीये. म्हणूनच मी शिफ्ट करण्याचा विचार करतोय. तुझ्या रूम मध्ये यायची माझी इच्छा आहे. मी 2 दिवसात तुला कन्फर्म करतो. हो ठीक आहे, पाहूया. अच्छा यार, मला ऑफिसला जरा उशीर होतोय, संध्याकाळी येऊन तुला परत कॉल करतो. हा ओके बाय. हां, बाय. बाय. हॅलो मॅडम, बोला मॅडम. हा हॅलो, कुठे आहात तुम्ही? मॅडम मी वर रूममध्ये आहे मॅडम, रेडी होतोय ओ मॅडम. अच्छा, वरच आहात. ठीक आहे हं. ठीक आहे. तसं मी ॲग्रीमेंट रेडी ठेवलंय. तुम्ही जेव्हा पण फ्री असाल घरी येऊन ॲग्रीमेंट तुम्ही साईन करून घ्या. ठीक आहे? ठीक आहे मॅडम, मला लवकर ऑफिसला जायचं आहे मॅडम. मी संध्याकाळी येऊ का? हा ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी या. ठीक आहे मॅडम, मी नक्कीच संध्याकाळी येतो. बरं ठीक आहे. ओके मॅडम. मॅडम, मॅडम. हं. हा या ना, आत या ना. मॅडम ॲग्रीमेंट घेण्यासाठी अरे आलो. या तुम्ही, आधी येऊन इकडे बसा. ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. 2 मिनिट थांब, मी आता आत जाऊन ॲग्रीमेंट घेऊन हां येते. ठीक आहे मॅडम.
ठीक आहे मॅडम, मी येतो. अरे इतकी घाई काय आहे? हे घे, ही काकडी खा. हे घे ना. थँक्यू मॅडम. मॅडम, हं? मी तुम्हाला काही विचारू शकतो का? मला काय विचारायचंय? काही नाही. आल्यापासून मी पाहतोय इथलं सगळं काम तुम्हीच सांभाळताय. घरी अजून कोणी नाही आहे का? अरे नाही, मी इथे एकटीच राहते. तर मग तुमचा नवरा? ते तर फॉरेनमध्ये काम करतात. वर्षातनं ते फक्त एकदाच इकडे येतात. आणि तुमची मुलं वगैरे? माझा एक मुलगा आहे. आता तो पण MBA करण्यासाठी फॉरेनला जाऊन शिकतोय. त्याला जाऊन पण आता 2 वर्ष झाली. अजून एक 2 वर्षात तो परत येईल. म्हणजे इथे तुम्ही एकट्याच असता का? हो. असं का विचारतोय? असं काही नाही मॅडम. एकटं राहणं तुम्हाला कठीण नाही पडत का मॅडम? यात कठीण असं काय आहे? तुमचा मुलगा एका देशात राहतो, नवरा दुसऱ्या देशात राहतो आणि तुम्ही इथे एकट्या. तुमचा नवरा वर्षातून एकदा इथे घरी येऊन परत निघतो. तुम्हाला थोडंही दुःख होत नाही का? अरे काय तू अजूनही लहान मुलासारखं बोलतोय? यात कठीण काय आहे? माझा नवरा आमच्या आनंदासाठी आमच्यासाठीच काम करतोय ना, यात आनंदच आहे. ठीक आहे मॅडम, मी येतो आता. ठीक आहे, तुझा. हॅलो, बोल ना यार. काय रे, ऑफिसमधनं घरी परतलास का? हो, मी तर आत्ताच आलो. हा ऐक, पुढच्या महिन्यापासून मी रूम शेअर करेन. काय रे, तुझ्या रूमचं काय झालं? मी सकाळीच बोललो होतो ना, मला इथे काही जमत नाहीये. बरं ठीक आहे, तू ये. यू आर ऑलवेज वेलकम यार. ते सगळं राहू दे. हाऊस ओनर कसे आहेत? माझी हाऊस ओनर एक लेडी आहे यार. खूप चांगली आहे. काय बोलतोयस तू, लेडी? हो, लेडीज आहे यार. तिचे मिस्टर विदेशात आहेत. हे पूर्ण घर तीच सांभाळते. हो, असं आहे का? तू खूप नशीबवान आहे सर. अच्छा, हाऊस ओनर कशी आहे? दिसायला सुंदर आहे का? अरे, हे तू काय विचारतोय यार? असंच माहिती विचारतोय रे. हो, दिसायला तर सुंदर आहे, पण त्याचं काय? जर आंटी सुंदर असेल तर आपण तिला पटवू शकतो ना. अरे, तू असं का बोलतोयस यार? मी याच्यात काय चुकीचं बोललो रे? आंटीचा नवरा इकडे नाही विदेशात आहे ना, म्हणून तिच्याशी बोलून जरा तिला पटव ना. जर या सिच्युएशन मध्ये दुसरा कोणी असतं तर काय केलं असतं माहितीये? अरे, तोंड बंद ठेव यार. तिचं वय माझ्याहून जास्त आहे. वयाचं काय रे? 40 असेल का? जवळपास 40-45 असेल. अरे 45 वय आहे का? मला वाटलं ती तर 50 पेक्षाही मोठी असेल. तू लकी आहे रे. ऐक, असं फालतू काही बोलू नकोस. तू जास्त नाटकं नको करू. मी जर सभ्य झालो तर काय मला अवॉर्ड मिळणार आहे का? अजून एक गोष्ट, ह्या आंटी लोक आहेत ना, यांना वयाने कमी असलेली मुलं जास्त आवडतात. हे मी तुला आधीही सांगितलं होतं. जर तुला इंटरेस्ट नसेल तर सोड ना, पुढच्या महिन्यात मी कसंही तिकडे येणारच आहे. आणि मग मी आंटीशी व्यवस्थित गोड गोड बोलून तिला आपल्या जाळात फसविल यार. आंटी आजकाल जगात मिळत नाही यार, वापर चांगला करून घे. तुला नाही कळणार. मी फोन ठेवतोय. बाय. हा असं काय बोलतोय? जर हा आला तर त्या काकूसोबत चांगल्या पद्धतीने बोलून तिला नक्कीच पटवेल. त्याला इथे यायला नाही म्हणू का? जर त्याला येऊ नाही दिलं तर दर महिन्याला माझ्या हातून 8,000 रुपये जातील ना. काहीही करून तो यायच्या आधी काहीही झालं तरी त्या काकूला पटवायलाच हवा. या साल्यांनी मलाच कन्फ्यूज केला. काय करू काहीच कळत नाहीये. शिट. हॅलो. हा बोला ना. अहो ऐका, कसे आहात तुम्ही? हा मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे हो. मुलाने कॉल केला होता का? त्यांनी 2 दिवसांपासून कॉल नाही केलाय. मला वाटतं अभ्यासात तो फारच बिझी झालाय. माझ्यासोबत बोलायला तर त्याच्याजवळ वेळच नाहीये. ते सगळं ठीक आहे. रात्री काय खाल्लंयस? इडली बनवली होती मी. तुमचं जेवण झालं का? हो मी खाल्लं. अच्छा, हो ऐका ना, मला तुम्हाला काही सांगायचं होतं. हा बोल. ते आपल्या घरी वरची खोली रिकामी होती ना, त्या खोलीला मी भाड्याने दिलंय. भाड्याने दिलं? सांगितलं पण नाही. पण कोणाला दिलंय? ते एका बॅचलर मुलाला दिलंय मी 8,000 भाड्यावर. कोण? बॅचलर? हो. अरे बॅचलरला का भाड्यावर दिलं?
जर तो पिऊन आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू पण तिकडे एकटीच राहतेस ना, काही प्रॉब्लेम झाला तर काय करशील तू? अरे असं काही नाहीये हो. तो मुलगा बघायला तसा खूप चांगला मुलगा वाटतोय. अच्छा ठीक आहे, हम्म. तुला योग्य वाटतंय तर मला काही हरकत नाहीये. मग बघ, बॅचलर लोक थोडे रिस्की आहेत ना, म्हणून तू थोडं सांभाळूनच राहा. का? मला तितकं योग्य वाटत नाहीये. हम्म. तो एकटा मुलगा 8,000 कसा देऊ शकतो? अरे तो मुलगा पण आधी 8,000साठी नाहीच म्हणत होता. मग मीच त्याला म्हटलं की त्याचा कुठला मित्र असेल तर त्याला पण आपल्या सोबत ठेव आणि मग रेंट शेअर कर म्हणून. त्यासाठी तो मुलगा पण आधी हो म्हणाला होता. अच्छा ठीक आहे, तर मग तूच बघ ना. आता बराच उशीर झालाय, आता तू झोप ना. बाकी आपण उद्या बोलूयात. ठीक आहे हो, तुम्ही तुमची काळजी घ्या. हं? हो हो नक्कीच. हम्म. कोण आहे? हा काय झालं? मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय का? काय हरकत नाही, काय झालं सांगा. मॅडम, बाहेर ऊन खूप आहे म्हणूनच थकलोय मी. नॉर्मल पाणी गरम पाण्यासारखं लागतंय. तुमच्याकडे फ्रीज आहे ना? मला थोडं थंड पाणी देऊ शकता तुम्ही? बस इतकंच? 1 मिनिट थांब, मी घेऊन ठीक येते. आहे मॅडम. हे घे. खूप धन्यवाद मॅडम. यात इतकं काय आहे? तुला जेव्हा पण थंड पाणी हवं असेल तू माझ्याकडे ये आणि मला माग. लाजायची गरज नाहीये. ठीक आहे मॅडम, मी ठीक येतो. आहे. हा जा. काही खाल्लं का तू? नाही मॅडम, जाऊन आणावं लागेल. अरे अच्छा, 1 मिनिट थांब, मी आता येते. हां. हे घे. यात काय मॅडम? अरे ते काही नाही, आज संडे आहे ना, हां. म्हणून मी बिर्याणी बनवली होती. ओह. हे घे, खाऊन बघ. काही हरकत नाही मॅडम, मी बाहेर हॉटेलमधून खाईन. अरे मी इतक्या प्रेमाने देते तुला आणि तू चक्क नाही म्हणतोयस. हे घे, पकड. खूप धन्यवाद मॅडम. थँक्स वगैरे जाऊ दे, आधी जा आणि खा. खाल्ल्यानंतर बिर्याणी कशी वाटली नक्की सांग. हं? ठीक ठीक आहे. आहे मॅडम, बाय. हो बाय. पूर्ण खाशील आणि बरोबर खा. हो, हा. ओके मॅडम. चांगला मुलगा आहे हा. हम्म. हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट आहे. काय मस्त बनलाय. मॅडम, मॅडम. हा आलीच मी. बाउल परत करण्यासाठी आलो. अच्छा, अरे मग बाहेर का उभा आहे? आत ये. हे घ्या मॅडम. बाउल वगैरे ठीक आहे. बिर्याणी कशी वाटली सांगितलं नाही तू? मॅडम, मी तुम्हाला खरं सांगू, मी आयुष्यात इतकी चांगली बिर्याणी कधीच नाही खाल्ली आहे. एकदम स्वादिष्ट होती. खरं बोलतोयस? बिर्याणी इतकी आवडली तुला? खरंच मॅडम, बिर्याणी तर अशीच हवी. काय टेस्ट होती. 1 मिनिटात पूर्ण बिर्याणी संपवली मी. खरंच? खरंच पूर्ण खाल्लंय तू? हो मॅडम, मी का खोटं बोलू. आई शपथ, तुमच्या हाताने बनलेली बिर्याणी रोज खाऊ शकतो. ओ असं आहे का? जास्त कौतुक करण्याची गरज नाहीये. मी ना रोज बिर्याणी वगैरे बनवू शकत नाही. जर तुला हवं असेल तर वीकली वन्स संडेच्या दिवशी बनवून देईल मी. चालेल? तुमची बिर्याणी स्पेशल आहे मॅडम. मी त्या बिर्याणीचा गुलामच झालोय मॅडम. माझा गुलाम बनलास? आपल्या बोलण्यानेच लोकांना जिंकून घेतोस तू. काय करावं, तुमच्या नवऱ्यालाच
तुमच्या हातचं बनलेलं खायचं नशिबातच नाहीये. अच्छा, असं का बोलतोय? मला तर काही कळत नाहीये. तर काय, तुम्ही इतकं चांगलं जेवण बनवता. हं, तिथे तुमचा नवरा परदेशात बसलाय. जर तो इथे असता तर रोज तुमच्या हातचं बनलेलंच जेवला असता ना. आता तिथे जेही मिळतंय ते सगळं खाऊन आपली तब्येतच तर खराब करतोय ना, म्हणूनच म्हटलं. अच्छा असं आहे का? बरं ते सगळं सोड. तू ना खूप छान बोलतो. थँक्यू मॅडम. मॅडम, तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मलाच बोलवाल, मी करेन ना. काय म्हटलं मदत? तू मला कसली मदत करू शकतोस? काही नाही मॅडम, किराण्याच्या दुकानात जाणं, राशन पाणी आणणं, काही काम असेल तरी मला सांगाल मॅडम, मी करेन ना ते. ओ, यालाच तू मदत म्हणतोय का? मी तर काही वेगळाच विचार करून आनंदी झाली होती. काही वेगळं म्हणजे? काही वेगळं म्हणजे काहीच नाहीये. ठीक आहे, मी जाऊन थोडा आराम करते. खूप थकलीये मी. कळलं मॅडम. मला इथून लवकर निघायला सांगताय ना मॅडम. मी येतो. हं. हां. हॅलो, बोल ना यार. अरे यार, कसा आहेस तू? मी छान आहे यार. ते सगळं सोड, तू रूमवर कधी येतोयस? नेक्स्ट मंथच्या बिगिनिंग मध्येच येतो रे. पुढच्या महिन्यासाठी तर अजून 10 दिवस आहेत ना. हो यार, या घरात ऍडव्हान्स शेअर केलाय रे. पैसे ते तसे मला परत करणार नाहीयेत, म्हणून 10 दिवस मी राहून येतो रे. ठीक आहे यार. अच्छा, आंटी कशा आहेत रे? अरे, हे सगळं का विचारतोयस? हे बघ, परत तेच तेच मला सांगू नको रे. त्या दिवशी मी तुला प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये सांगितली ना, तरी तू लहान मुलासारखा विचारतोयस. सांग ना यार, आंटी कशा आहेत? तिचं सगळंच ठीकठाक आहे. तसाही तू 10 दिवसात येतोच आहेस ना, स्वतःच पाहून घे. पाहून मला सांग कशी आहे ती. मी त्याचीच वाट बघतोय. अच्छा, आणि काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे का? आज तर खाली मॅडमच्या घरी गेलो होतो. तिने मला बिर्याणी दिली. त्यानंतर आणि मग काय झालं रे? सस्पेन्स नको ठेवू रे. आणि अरे, सांग अजून ना काही काय नाही. रे? मला वाटतंय नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आहे. तू माझ्यापासून लपवतोयस ना? बोल रे. काय नाही यार, तिला बिर्याणीचा बाउल परत करण्यासाठी गेलो. तिला म्हटलं की काही हेल्प हवी असेल तर मी करण्यासाठी तयार आहे. असं काय? मग ती काय म्हणाली? तिने विचारलं की मी तिची काय काय मदत करू शकतो. मी तिला म्हटलं किराणा, राशनचं दुकान, असं कुठलं इमर्जन्सीवालं काम असेल तर मी करण्यासाठी तयार आहे. ठीक आहे, ती काय म्हणाली ते तर सांग. यावरती बोलली, काय बस इतकंच आहे? मी विचार केला की कुठल्या दुसऱ्या पद्धतीची हेल्प करणार आहेस. काय बोलतोयस तू? मला खरं सांगतोय ना? खरंच यार. याचा अर्थ आहे की आंटी तुझ्याकडनं काही एक्सपेक्ट करते रे. तू आंटीला फसवलंस. अरे लाजू नकोस रे. रोज मजे कर रे. एन्जॉय. अरे चुप बस. तू आंटीला तर कसं तरी करून फसवलंस रे. आता काय करणारस तू? मी मॅडमच्या हातची बिर्याणी खाल्ली आहे ना, खूप झोप येते. तू फोन ठेव, मी झोपणार आहे आता. ठीक आहे, मी नंतर कॉल करतो. बाय. ओके यार, बाय. हॅलो. हॅलो, बोला मॅडम. अश्विन, काय झालं? आवाज थोडा डाऊन वाटतोय. तब्येत बरी नाही मॅडम. तब्येत ठीक नाहीये? कधीपासनं? 3 दिवसांपासून असाच आहे मॅडम. खरंच? हा. अरे बापरे, थांब मी वर येते. ठीक आहे मॅडम. अश्विन. मॅडम, दार उघडच आहे मॅडम. हा. आत या मॅडम. बापरे बाप. काय झालं अश्विन? बरं नाहीये का तुला? अरे अरे अरे, आरामात. सांभाळून, 1 मिनिट. बापरे, काय झालं तुला? थांब थांब. काय झालं तुला? खूप जास्त ताप आहे का? हो मॅडम. किती दिवसांपासून आहे? 3 दिवसांपासून आहे मॅडम. खरंच? 2 दिवसांपासून ताप थोडा कमी होता. विचार केला औषध घेऊन जरा बरं वाटेल, पण ठीक नाही झाला. 3 दिवसांपासून ताप कमी होत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये जायला हवं होतं. मित्र येणार होता मॅडम.
म्हणाला होता मला हॉस्पिटलला घेऊन जाईल, पण तो आलाच नाही. कोणाची वाट बघायची गरज नाहीये, मी घेऊन जाते. नाही, काही हरकत नाही मॅडम. अरे काय झालंय तुला? बघ अंग किती गरम आहे ते. इथे जवळच हॉस्पिटल आहे, चल पटकन जाऊन दाखवून येऊया. चल. घाबरू नका मॅडम, बरा अरे जे होईन मी. म्हणते ते ऐक ना. अवस्था कशी झाली आहे तुझी? उठ. सांभाळून. सांभाळून ये हं. आरामात आरामात. काही खाल्लं नसशील तू. आधी ही ब्रेड खा. हम्म. हे घे, आधी थोडं खाऊन घे तू. तू खाऊन घे आधी. मी खाली जाऊन गरम पाणी घेऊन येते. ठीक आहे? गरम पाणी तर इकडेच आहे मॅडम. ठीक आहे, इकडेच आहे. मी आता जाऊन घेऊन येते. हे घे, ही गोळी घे आधी. हम्म. हम्म. खूप धन्यवाद मॅडम. थँक्सची काय गरज आहे? माझा मित्र म्हणाला तो येणार, पण तो आलाच नाही. मला मदत करण्यासाठी इथे कोणीच नव्हता. तुम्ही आलात, मला हॉस्पिटलला घेऊन गेलात, टॅबलेट दिली, माझी खूप मदत केलीत, म्हणून तुम्हाला थँक्स म्हटलं मॅडम. थँक्सची काहीच गरज नाहीये. तुम्हाला काही अजून हवंय का मॅडम? सांगितलं ना, आता मला काहीच नकोय. नंतर तरी हवंय का? जेव्हा मला हवं असेल तेव्हा मी स्वतः म्हणेल. तू आता आराम कर, तुझी काळजी घे. हो ठीक आहे मॅडम. अजून ना, तुला जर काही गरज असेल कसली तर मला कॉल कर. स्वतःला परक वाटून घेऊ नकोस. कळलं ना? ठीक आहे मॅडम. सांभाळून राहा. ठीक आहे? हॅलो. यार थोडा लेट झाला, सॉरी यार. मी 5 मिनिटात ऑफिसमधनं निघतोय रे. मी येऊन तुला पटापट हॉस्पिटलमध्ये घेऊन चलतो. तू रेडी आहेस ना? मी बस एक 10 मिनिटात येतोच. हा ठीक आहे ना? अरे आता मी हॉस्पिटलमधूनच येतोय यार. यार सकाळी तू उठू नाही शकला? तुला हॉस्पिटलला कोण घेऊन गेले यार? मॅडम घेऊन गेल्या होत्या. असं का? तुझी मॅडम? तू खूप लकी आहेस यार. तुझ्यासोबत राहून तुला हेल्प करायला एक व्यक्ती मिळाली आहे. आता माझी आवश्यकता नाहीये तुला. अरे माझं म्हणणं आहे की मॅडम तुझी 24/7 काळजी घेते का? ऐक, असं काहीच नाही आहे यार. डॉक्टरनी आराम करण्यासाठी सांगितलंय. तू इथे नको येऊस. बाय. ओके यार, बाय. हॅलो. हा बोल, कशी आहेस? हा मी ठीक आहे. हो, तुम्ही ठीक आहात ना? हो मी पण ठीक आहे. तो बिचारा मुलगा आहे ना? कोणता मुलगा? अरे तोच जो आपल्याकडे भाड्याने राहायला आलाय ना, तो मुलगा. अरे त्याला काय झालं? खूप ताप आला होता त्याला. मी आताच त्याला ऑटोमधून हॉस्पिटलला घेऊन गेली होती. अच्छा ठीक आहे. आता त्याची तब्येत कशी आहे? आता तर ठीक आहे. हो, थोडा व्हायरल फीवर झाला होता. हो
हो 2 इंजेक्शन लावले त्याला, खूप गोळ्या पण दिल्या आहेत. आता कुठे थोडा ताप कमी झालाय. तो एकटाच आहे ना, काय त्या करणार? मुलाला बिचाराला असं बघून मला तुमचीच आठवण आली हो. काय झालं? अजून नाही तर काय, तुम्ही आणि आपला मुलगा फॉरेन मध्ये आहे. जर तुम्हा लोकांना पण असं काही झालं तर तुम्हा लोकांची मदत कोण करेल? हाच विचार करून मला खूप दुःख होत होतं. म्हणूनच त्या मुलाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मदत केली त्याची. चांगलं झालं, तू तर चांगलंच काम केलं. ठीक आहे, मला इथे काही आता काम आहे. उद्याचा दिवस मला ऑफ आहे. मी तुला उद्या फोन करतो, ठीक आहे? ठीक आहे हो, तुम्ही सांभाळून राहा हं? मी घेईल काळजी. मॅडम हं, मॅडम ये ना आत ये. बस. हं, काय झालं? आता तब्येत कशी आहे? ताप आता उतरला की नाही तुझा? हो आता बरं आहे मॅडम. हा सांग, काय काम आहे? मॅडम मी तुम्हाला एक विचारू शकतो का? बोल. तुमचे पती तुमच्या सोबत नाही आहेत. तुम्ही इथे एकट्या आहात. मीही इथे एकटा आहे. तसं पाहिलं तर आपण दोघं एकसारखेच आहोत ना. तर यात काय आहे? आपण दोघं असं एकटं का राहावं ना? दोघंही एकत्र राहू शकतो ना. काय म्हणतोय तू? मला काही नीट कळलं नाही. तुम्ही इथे एकट्याच आहात, मीही इथे एकटाच आहे. आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आलो तर चांगलंच राहील ना. का मॅडम मला अशा बघताय? हे सगळं ऐकून मला कळत नाहीये की मी हसावं की रडावं. अं, काय झालंय तुला? जेव्हा मला ताप होता तुम्हीच तर माझी काळजी घेतलीत. ओ, म्हणून तू असं विचारतोय का? फक्त तेच नाही, जेव्हा मी थँक्स म्हटलं तुम्ही म्हटलं म्हणण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला विचारलं तुम्हाला अजून काय हवंय, तुम्ही म्हणालात गरज वाटली तर विचारेन. या सगळ्याचा काय अर्थ आहे? ओ, अच्छा ते सगळं तर मी फक्त गमतीत तुझ्यासोबत बोलत होती. त्या सगळ्याचा तू असा चुकीचा अर्थ काढलाय का? ठीक आहे. तुला माहितीये मी तुला लगेच येऊन का मदत केली? आता जसं तू मला सांगितलं की माझा नवरा आणि माझा मुलगा दुसऱ्या देशात तुझ्यासारखे एकटेच राहतात. त्या दिवशी तुला तापात बघितलं आणि मला त्या लोकांचीच आठवण आली. म्हणून मी लगेच येऊन तुझी मदत केली. पण तू या सगळ्याचा इतका वाईट अर्थ काढशील असं मला वाटलं पण नव्हतं. माझा नवरा आणि मी सोबत राहत नसलो तरी मनाने आम्ही एकटे कधीच राहिलो नाहीये. आम्ही मनातनं सोबतच राहत असतो. प्रेमाने कोणी जर 2 शब्द काय बोलले, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून न घेता असंच हर्ट करणार आहेस ना तू. तुझ्या सगळ्या प्रश्नांसाठी माझ्याकडे एकच उत्तर आहे, नो. तू आता जाऊ शकतोस. सॉरी मॅडम.